तर ते राज्यकारभार, कारण एवढी ताकद नव्हती तुमच्या सैन्याची. पण उदाहरणार्थ दिल्लीला पण आहे, तर बादशाह बदलला बरोबर आहे, पण दिल्लीला तुम्हाला 25-50 हजार सैन्य ठेवल्याशिवाय, 1 लाख सैन्य ठेवल्याशिवाय प्रशासन नाही सांभाळता येणार तुम्हाला तिथलं. म्हणून काही वेळेला चौथाही सरदेशमुख की द्या, अधिकार आमचा मान्य करा, आमचे मांडलिक एवढ्यापुरतच ते मर्यादित होतं. अन्य 4 कारणे होती की उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर राजपूत होते, शीख होते, जाट होते, या सगळ्या मंडळींना एक वेळ मुघल चालत होते पण मराठी चालत नव्हते. हेही या सगळ्या राजकारणातलं एक दुर्दैव आहे. आणि म्हणून बऱ्याचदा हे तह केले जायचे. याच दरम्यान जंजिरा मुक्तीसाठी शिवाजी महाराजांपासून प्रयत्न चालू होते, परंतु त्याला कधी यश आलं नाही. संभाजी महाराजांनी यश आलं नाही. मराठ्यांनी तसं थेट जंजिरा, बाजीराव किंवा चिमाजी अप्पांना थेट जंजिरा नाही जिंकता आला, परंतु जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या या मोहिमेत त्याच्या अलीकडेच अलिबाग जवळ कोरलई वगैरे आहे, त्या ठिकाणी हे युद्ध झालं. त्याच्यात जंजिरेकर सिद्धीचा मराठ्यांनी पराभव केला, संपूर्ण शरण आला तो. त्यांच्या अंतर्गत सिद्धींचे काही वाद चालू होते, ते इथे मला सांगायला तेवढा वेळ नाही. तर त्याच्यामध्ये अंतिमतः सिद्धी मराठ्यांकडनं पराभूत झाला आणि तो जो काही तह झाला, मग त्या तहातल्या वेगवेगळ्या अटी आहेत. तर त्यानंतर एक गोष्ट झाली की जंजिरेकर सिद्धींनी कोकणात जो ते त्रास देत होता हिंदूंना, लुटालूट कत्तल करत होत्या, ह्या जवळजवळ 1947 सालापर्यंत थांबल्या. जंजिरा मोहीम ही जी झाली 33 ते 36 3 वर्ष चालली. ही मोहीम अर्धवट सोडून बाजीरावांना माळवा बुंदेलखंडात त्यावेळेच्या राजकारणासाठी जावं लागलं, म्हणून ही मोहीम चिमाजी अप्पांवर आली. चिमाजी अप्पांनी हे यश प्राप्त केलं आणि जंजिरेकर सिद्धीचा कायमचा बंदोबस्त झाला. पुढे चिमाजी अप्पांनाच वसई मोहिमेसाठी सुद्धा पाठवण्यात आलं. वसई मोहीम सुद्धा झाली. वसई मोहीम 1737 ते 39, 2-2.25 वर्षाची ही सगळी मोहीम झाली आणि पोर्तुगीजांचा पराभव केला मराठ्यांनी. आमचं दातृत्व इतकं आहे की पराभूत झालेल्या पोर्तुगीजांना आम्ही विचारलं तुम्हाला कुठे जायचंय, ते म्हणजे आम्हाला गोव्यात जायचंय. काही जण म्हणजे आम्हाला दमणला जायचंय. मराठ्यांनी त्यांना बोटीत भरून तिकडे पाठवून दिलं. पुढचे मी काय प्रसंग सांगेन, आपल्याला हसायला येईल, पण खरंच आमच्या धर्माची शिकवणूक आहे, त्याप्रमाणे चाललं होतं. तर या पद्धतीने चिमाजी अप्पांनी जी वसई मोहीम केली, त्या मोहिमेमध्ये एकाच दिवसात पहिल्या दिवशी ठाणे मुक्त केलं आणि एकूण सगळं मिळून जवळजवळ 8 शहरं, 20 बंदरं आणि महत्वाची सामरिक केंद्र ही वसई मोहिमेमध्ये मराठ्यांकडे आली. तिकडे उत्तर भारतामध्ये मल्हारराव होळकरांच्या तिथल्या सैन्यावर एका मुघल बादशाचा जो सरदार होता त्यांनी हल्ला केला आणि त्यांचा थोडा तिथे पिछेहाट झाली. मल्हाररावांचा थोडा पराभव झाला. याचं फार चढून वर्णन त्यांनी दिल्लीला जाऊन बादशाकडे केलं. बादशाने त्याचं मोठं कौतुक केलं, त्यात पुरस्कार वगैरे दिला, किताब दिला आणि सन्मान केला त्याचा. हे पाहून इकडे बाजीरावांचं पित्त खवळलं की एवढ्याशा ह्याच्यावर बादशाला त्यांनी जाऊन काय काय सांगितलं, बादशाह एवढं सगळं करतो, यांना धडा दाखवलाच पाहिजे. आणि म्हणून थेट दिल्लीला बाजीरावांनी धडक दिली. ती दिल्लीला बाजीराव आलेले पाहतात ते बादशाह एवढा घाबरला, परंतु आपला हेतू सफल झाल्यावर बाजीराव तिथनं परत आले, कारण त्याचा हेतू होता की मी हे करू शकतो सगळं, आमच्या आवाक्यात आहात तुम्ही अजूनही. आणि या पद्धतीने एक दहशत एका अर्थाने तिथे बसवली. मग बादशाहने निजामाला प्रवृत्त केलं मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी आणि त्या निजामाचा पालखेडला तसा पराभव झाला होता तसाच भोपाळला पण बाजीरावांनी पुन्हा त्याचा एका किल्ल्याशी, त्याला किल्ल्यात वेढा दिला त्यांनी. तो ज्या किल्ल्यात गेला होता त्या किल्ल्याला, आणि किल्ल्याला वेढा देऊन त्याचं पाणी तोडून त्याला शरण यायला भाग पाडलं. तर अशा पद्धतीने 1739 साली इराणचा जो नादिरशाह होता, या नादिरशाहनी पाहिलं की मराठे दिल्लीपर्यंत येऊन जात आहेत. दिल्लीवर त्यांचं काही वर्चस्व नाही, माळवा बुंदेलखंडापर्यंतच मराठे आहेत आणि दिल्लीची मुघल सल्तनत जी काय आहे ती एक अतिशय खिळखिळी झालेली आहे. त्यांचे अंतर्गत वादविवाद वगैरे सगळे चालू आहेत. हे पाहून या इराणच्या नादिरशाहनी दिल्लीवर हल्ला केला, उत्तर भारत आणि दिल्लीवर, आणि जवळजवळ 20,000, हे अधिकृत आकडे किंवा याचे संदर्भ उपलब्ध आहेत, जवळजवळ 20,000 लोकांची त्यांनी कत्तल केली. त्या काळातली 15 कोटी रुपयांची खंडणी त्यांनी त्या काळात वसूल केली. हे जे मुघलांचं मयूर सिंहासन ते त्यांनी पळून नेलं. तिथला कोहिनूर हिरा जो आहे तो त्यांनी पळून नेला आणि हजारो स्त्रियांना बंदी बनवलं. हे वृत्त ज्या वेळेला इकडे बाजीरावांकडे मिळालं तेव्हा बाजीरावांनी दिल्लीला चाल करायचं ठरवलं. आता नादिरशाह खरं म्हणजे एवढा प्रबळ झालेला होता
इराण पासून तो इथे दिल्लीपर्यंत येईपर्यंतचा सगळा भूप्रदेश त्याच्याकडे बराचसा आला होता, दिल्लीलाही ताबा त्याचा होता. अशा स्थितीमध्ये तो लढू शकला असता बाजीरावांशी. परंतु बाजीरावांची जी आधीची दिल्ली धडक, बाजीरावांनी पालखेडला केलेला याचा पराभव, भोपाळला केलेला पराभव, कर्नाटकातल्या त्यांच्या स्वाऱ्या, माळवा बुंदेलखंडातल्या अन्य गोष्टी, ही वसई मोहीम किंवा जंजिरा मोहीम, ह्या सगळ्या पाहून एक म्हणजे दहशत, त्या अर्थाने भीती ही बाजीरावांबद्दल निर्माण झाली होती. आणि म्हणून बाजीराव उत्तरेकडे यायला निघालेत हे पाहून इराणचा आदिलशाह एवढी, तो म्हणला आहे एवढी संपत्ती मिळाली, एवढं पुरेशी लूट, मी परत माझ्या देशात जातो. बाजीराव येण्याच्या भीतीनेच हा नादिरशाह निघून गेला. आणि म्हणून ते दिल्लीच्या वाटेवर असताना बाजीरावांना कळलं नादिरशाह निघून गेलाय, म्हणून बाजीराव तिथनच मागे फिरले. दुर्दैवाने त्याच वेळेला रावेरखेडी जवळ मध्य प्रदेशमध्ये परत येत असताना त्यांना तो मेंदू ज्वरासारखा त्रास झाला आणि त्या त्रासामध्ये बाजीरावांचं एका अर्थाने अकाली निधन झालं. बाजीरावांबरोबरच्या काही मोहिमांमध्ये त्यांचा पुत्र नानासाहेब पेशवे हे पण गेले होते. आणि खरं सांगायचं तर आपल्या देशातला जो अप्रकाशित 18व्या शतकातला इतिहास आहे ना, तो सगळा हा नानासाहेब पेशव्यांचा काळ. कोणाला माहितीच नाही की या माणसाचं कर्तृत्व काय. तसं जर विचार करायचा झाला तर 21 वर्ष पंतप्रधान होते आपल्या देशात, लक्षात घ्या. 1740 बाजीरावांचं निधन झाल्यावर शाहू महाराजांनी त्यांच्याकडे पेशवेपद दिलं. 1761 ला त्यांचं निधन झालंय पानिपत युद्धानंतर. त्या युद्धाच्या यांनीच त्यांचं निधन झालं दुःखामुळे. तर 21 वर्ष हा माणूस पेशवे किंवा पंतप्रधान होता. आमच्या देशात एवढे वर्ष कोणी पंतप्रधान अजून पण राहिलेले नाही. आणि ह्या काळातच हे सगळं अटकचं कटकचं साम्राज्य निर्माण झालं. प्रारंभी नानासाहेब पेशव्यांनी उत्तर भारतामध्ये मोहिमा काढल्या. या मोहिमा काढण्याचं कारण जे होतं ते पुन्हा हेच चौथाई सरदेशमुखी वसूल करून आणायची, हे मुख्य कारण. दुसरं एक कारण असं होतं की चौथाई सरदेशमुखीचे अधिकार उत्तर भारताचे मिळालेच होते मराठ्यांना, पण राजपूत राजे जे होते यांचे आपापसात बऱ्याचदा संघर्ष व्हायचे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्यातला एखादा कोणी गेला राजा, त्यावेळेचा जो पण चालवायचा राज्य, तो गेल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये वारसा युद्ध सुरू व्हायचं. या वारसा युद्धाचा परिणाम काय, मराठ्यांना देणारी चौथाई कोण देणार, तू देणार का मी देणार, आमचंच आपापसात भांडण चालू आहे, तुम्हाला कोण देणार चौथाई. मग ही चौथाई जाऊन वसूल करून आणायला लागायची. पण ही वसूल करून आणण्यासाठी मराठे जायचे, हिंदू आहेत, दुसऱ्या हिंदूशी निगोशिएट करायला जायचे, तेव्हा त्यांच्यात सामोपचार घडून आणायचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून अनेकदा मराठ्यांनी राजपुतांमधले अंतर्गत वारसा संघर्ष सोडवले आणि स्वतःची चौथाई वसूल करून आणली. या पद्धतीने जावं लागायचं. आणि मग ते चौथाई म्हणजे मेगाशीच मी म्हटलं की असं जाऊन आमच्याकडे पत्र आहे म्हणून द्या असं नाही चालत, त्याला 50,000 सैन्यच घेऊन जावं लागतं. ह्यामध्ये अनेकदा मराठ्यांशी विश्वासघात आला चौथाई देण्यावरनं. एवढंच नाही तर मराठ्यांचे मातब्बर सरदार या विश्वासघातामध्ये राजपुतांनी मारले पण. तर या पद्धतीने 1741 ते 1748 नानासाहेब पेशव्यांनी उत्तर भारतात 4 स्वाऱ्या केल्या. 5व्या स्वारीसाठी सुद्धा त्यांनी काही पुढे काम केलंय. 1747च्या सुमाराला इराणच्या नादिरशाहनी, ज्याने आधी लूट केली होती ना 1739 मध्ये, त्यांनी पुन्हा धमकी दिली की मी दिल्लीवर चाल करून येतोय. हे ऐकल्यानंतर मुघल बादशाहानी नानासाहेब पेशव्यांना मदतीला बोलवून घेतले आणि नानासाहेब स्वतः दिल्लीत दाखल झाले. ह्यामुळे हा इराणचा नादिरशाह दिल्लीमध्ये पुन्हा चाल करून आला नाही, की आता तिथं मराठे आले रक्षणाला. आणि म्हणून जे चौथाई सरदेशमुखीचे अधिकार मिळाले होते ना मराठ्यांना, त्याच्यामध्ये ही एक अट होती की उद्या दिल्लीच्या मुघल राज्यावर जर संकट आलं तर मराठ्यांनी मदतीला धावून आलं पाहिजे. ती अट जी आहे ती पाळण्यासाठी मराठी दिल्लीला धावून गेले. बाजीरावही गेले, नानासाहेब पण गेले. आणि या पद्धतीने इराणच्या नादिरशाहचं आक्रमण हे नानासाहेब दिल्लीत गेल्यामुळे थांबलं. बादशाहाने दिल्लीत नानासाहेबांचा मोठा गौरव केला. पुढे 1748 ते 1760 उत्तर भारतामध्ये मराठी आणि राजपुतांमध्ये काही संघर्ष झाले. मी म्हटलं तसं मगाशी की त्याचं वर्णन इथे सांगत बसत नाही. दुर्दैवी आहे की मराठ्यांनी या राजपुतांमधले वारसा संघर्ष सोडवले, पण वारसा संघर्ष सोडवल्यानंतर पुन्हा चौथाई वसूल करायला जेव्हा गेले तेव्हा जयप्पा शिंदेना ठार मारण्यात आलं. आणि ते त्यांच्या छावणीत असताना समोरच्या राजपुतांचा वकील म्हणून भेटायला आलेला वकिलांनी त्याच्यावरच्या 2 माणसांनी, जयप्पा शिंदे काही तयारीत नव्हते, आपली हिंदूच माणसं आलेली आहेत अशा अर्थाने, तेव्हा त्या बेसावत असलेल्या
जयाप्पा शिंदेना त्यांच्या छावणीत त्यांच्याच तंबूजवळ मारण्यात आलं. अशा पद्धतीने विश्वासघात सुद्धा मराठ्यांशी झाला. परंतु या काळामध्ये मराठी निजाम संघर्ष झाला, त्याच्यामध्ये एक सिंदखेडला लढाई झाली, मग उदगीरला झाली. या दोन्ही मोहिमांमध्ये मराठ्यांनी मोठे विजय मिळवले. याच काळात नागपूरकर भोसले, ही नागपूरकर भोसले म्हणजे तशी मूळची रत्नागिरी जिल्ह्यात, त्यांच्याबरोबर ते भोसले आणि कोल्हटकर अशी दोन घराणी होती. या भोसले मंडळींना काही अधिकार होते, महसूल गोळा करायचे. ते करण्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी जावं लागायचं प्रवास करून, त्या प्रवासाच्या मार्गात या कोल्हटकरांचं घर होतं. मग हे भोसले मंडळी कोल्हटकरांच्या घरी मुक्काम करायची. त्यातनं दोघांचे स्नेह निर्माण झाले. यातल्या एका भोसलेंना पुढे वराडमध्ये शाहू महाराजांनी पाठवलं. त्या भोसलेंनी फारसा चांगला राज्यकारभार केला नाही, चौथाई नीट वसूल केली नाही, नीट त्यांचं वर्तन नव्हतं. हे पाहून त्यांना शाहू महाराजांनी परत बोलवलं, त्याला तिथे पाठवलं. त्याचं नाव रघुजी भोसले. हे नागपूरकर रघुजी भोसले म्हणून प्रसिद्ध झाले. या नागपूरकर भोसलेंचा कुटुंबाचा संबंध या कोल्हटकर घराण्याशी होता. कोल्हटकर घराण्यातला पण एक मुलगा आणि रघुजी भोसले वराडात गेले आणि त्यांनी तिकडे नागपूरला आपलं हळूहळू राज्य स्थापन करायला सुरुवात केली. काही भाग वराडचा, काही थोडासा, म्हणजे वराडमध्येच खानदेश आणि विदर्भाचा संमिश्र भाग येतो. या भागात थोडंसं राज्य प्रस्थापित केलं आणि त्यांना आता जाणवायला लागलं की आता मला अजून काहीतरी करायला पाहिजे. आणि मुघल साम्राज्य थोडंसं खिळखिळं झालंय. पूर्व भारतातला त्यांचा जो सगळा भूप्रदेश आहे तो तसा संपन्न आहे, म्हणजे शेती दृष्ट्या, अन्नधान्याच्या दृष्टीने वगैरे. आपण तिथे स्वारी करू म्हणून या नागपूरकर भोसल्यांनी पूर्व भारतात बिहार, बंगाल, ओरिसावर स्वारी करायला सुरुवात केली. ही 1741-42च्या सुमाराची गोष्ट. याच वेळेला तिथल्या अंतर्गत मुघलांच्या राज्यामध्ये अलीवर्दी खान म्हणून एक सरदार होता. त्यांनी तो स्वतः प्रबळ झाला आणि त्यांनी बिहार, बंगाल, ओडिसाचं नवाबपद मिळवलं. त्याच्या ताब्यात हा बिहार, बंगाल, ओडिसा आला. तो दिल्लीच्या एका अर्थाने राज्याला जुमानायचा झाला, कारण तो स्वतः तिथे स्थानिक प्रबळ झाला. तो दिल्लीला महसुली पाठवायचा नाही. अशा पद्धतीने ह्या अलीवर्दी खानाशी नागपूरकर भोसल्यांचा संघर्ष सुरू झाला. पहिली फेरी झाली, पहिली स्वारी झाली. काही प्रमाणात थोडासा ओरिसाचा भाग नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला. तो अलीवर्दी खानाही चिवट होता अतिशय. फार जबरदस्त झुंज त्यांनी नागपूरकर भोसल्यांना दिली. जवळजवळ 11-12 वर्ष हे युद्ध मोहिमा सतत चालू होत्या नागपूरकर भोसले आणि अलीवर्दी खानामध्ये. कधी यांचं वर्चस्व, कधी त्यांचं वर्चस्व. पहिल्या मोहिमेत काही भूप्रदेश त्यांनी मिळवला. अशा वेळेला मुघल बादशाह नानासाहेब पेशव्यांकडे आला, म्हणजे निरोप पाठवला त्यांनी की आम्ही तुम्हाला चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिले, परंतु आता ते नागपूरकर भोसले आमच्यावर चाल करून पुन्हा आम्ही तुम्हाला चौथाई सरदेशमुख देतो, पण त्यांना रोखा तुम्ही आता. हे सांगितल्यावर नानासाहेब पेशवे पण बंगालमध्ये दाखल झाले. नागपूरकर भोसले त्यांच्या दुसऱ्या स्वारीसाठी बंगालमध्ये आले आणि मराठ्यांचाच आपापसात बंगालमध्ये संघर्ष झाला. त्या संघर्षात नानासाहेब पेशवे विजयी झाले असं नाही, परंतु नागपूरकर भोसल्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे ते नागपूरला परत आले. या दरम्यान त्यांनी आधुनिक आक्रमणासाठी त्यांचा भास्करराव हा जो सरदार होता त्याला पाठवलं आणि त्या सरदाराला या अलीवर्दी खानाने विश्वासघाताने मारलं. म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी नागपूरकर भोसले हे पुन्हा तिकडे गेले आणि एकूण 3-4-5 मोहिमा त्यांच्या झाल्या आणि ह्या शेवटी अलीवर्दी खान पण दमला आणि अलीवर्दी खानांनी 1751च्या सुमाराला हा त्यांच्याशी तह केला नागपूरकर भोसल्यांशी. आणि त्यानंतर माहिती म्हणून सांगतो, 1751-52चा तह आहे. अधिकृतपणाने त्याला प्रत्यक्ष मराठ्यांचं अस्तित्व यायला 1755-56 साल उजाडलं, परंतु साधारणतः 1752 ते 1803 51 वर्ष ओडिसावर संपूर्णतः मराठ्यांची राजवट आहे. 50-51 वर्ष मराठी ओडिसा स्वतंत्र सांभाळते. काही प्रमाणात काही काळ त्यांच्याकडे बंगालचाही भाग होता, काही काळामध्ये बिहारचाही भाग होता. परंतु हे 1803 पर्यंत इंग्रजांकडनं शेवटी आम्ही पराभूत झालो आणि पूर्व भारत हा जो आहे हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर आपल्याला असं वाटतं की नानासाहेब पेशवे पानिपतच्या वेळेला काय करत होते. मगाशी सांगितलं आधी त्यांच्या उत्तर भारतातल्या 4-5 मोहिमा झाल्या होत्या. त्यानंतर ते दक्षिण भारतात आले नानासाहेब पेशवे आणि क्रमाने 1752 ते 1757 त्यांच्या दक्षिण भारतामध्ये पुन्हा स्वाऱ्या चालल्या. प्रत्येक स्वारी मधला जिंकलेला भूप्रदेशाचे माझ्याकडे इथं आता या पीपीटी मध्ये पण आहे सगळं प्रेझेंटेशन. ते मी एवढं दाखवत बसणार नाही कारण तेवढा वेळ मिळणार नाही. माझ्या हातात अजून 20 मिनिटच फक्त शिल्लक राहिले. तर या पद्धतीने नानासाहेब पेशवे दक्षिण भारतामध्ये पुन्हा काही स्वाऱ्या करतात. इकडे उत्तर भारतामध्ये अब्दालीने आपल्या स्वाऱ्या सुरू केल्या. अब्दालीला रोखण्यासाठी मराठे वारंवार जात आहेत. त्यातल्याच एका मोहिमेमध्ये रघुनाथराव पेशवे गेले नानासाहेबांनी सांगितल्यामुळे.
रघुनाथराव पेशवे आले म्हटल्यानंतर अब्दालीने दिल्लीची लूट घेतली घेऊन तो जसा नादिरशाह परत गेला तर अब्दाली परत गेला. त्याचा पाठलाग करत करत रघुनाथराव अटकपर्यंत पोहोचले. लक्षात घ्या, मग पंजाबचा मोठा भूप्रदेश जिंकला, आत्ताच्या पाकिस्तानातला मोठा भूप्रदेश जिंकला. तिथे सुद्धा अब्दाली हा पळून गेलाय मराठ्यांच्या भीतीने. रघुनाथराव तिथे येतात पाठलाग करत म्हटल्यावर, आणि मग त्याच्या मुलावर त्याच्या सरदारांवर त्यांनी सगळी जबाबदारी सोपवली. त्यांच्याकडनं आम्ही लाहोरचा किल्ला जिंकलाय आणि लाहोरवर मग पुढे पेशावरपर्यंत मराठी केली. या भीतीने वाटेत एक नदी होती, त्या नदीवर नावांचा पूल अब्दालीने केला होता. तो नावांचा पूलही त्यांनी काढून टाकला की मराठी येऊ नये. मग मराठ्यांना नवीन नावा कराव्या लागल्या. तोपर्यंत तो त्याच्या देशात पळून गेला होता. तर हा अब्दाली नंतर पुन्हा आला. हा अब्दाली येण्याचं कारण त्या नजीब खानाने केलेला विश्वासघात आहे. त्या नजीब खानाने मराठ्यांना अंधारात ठेवलं आणि अब्दालीला, आणि ह्या सगळ्या एका अर्थाने जातभाई सगळे एकत्र आले आणि त्यांनी अब्दालीला निमंत्रण दिलं. त्यातनं पुढे हा पानिपतचं युद्ध घडलं. परंतु हा जो अब्दालीशी संघर्ष सुरू झाला होता, त्यात अब्दाली पासून मराठ्यांनी मुघलांच्या राज्याचं सिंहासनाचं रक्षण करावं म्हणून बादशाहशी हा 1752 साली पुन्हा एक तह झालाय. त्याला अहदनामा म्हणतात. तो अहमद शाह होता बादशाह, पण त्याच्याशी झालेला तह म्हणजे तो अहदनामा आहे. या अहदनाम्यामुळे मराठ्यांनी मान्य केलं की तुमच्यावर संकट आलं की आम्ही पुन्हा दिल्लीच्या या तख्ताच्या रक्षणासाठी येऊ. म्हणूनच 1760-61 साली मराठे पुन्हा पानिपतच्या त्या युद्धासाठी गेले. आणि पानिपतच्या युद्धात काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या सगळ्याचे इथं मी वर्णन सांगायची गरज नाही. परंतु या सगळ्या दरम्यान मराठ्यांनी जेव्हा सनदा मिळायचे विषय आले तेव्हा कुठल्या कुठल्या मुख्यता मिळवल्या. त्या काशीच्या मिळवल्या, गयाच्या मिळवल्या, प्रयागच्या मिळवल्या, कुरुक्षेत्राच्या मिळाल्या. आमची ही धर्मक्षेत्र आहेत ना, तीर्थक्षेत्र आहेत. ह्याचे अधिकार आणि त्याचं सगळं प्रशासन हे आमच्या अखत्यारीत असलं पाहिजे. हे अधिकार मराठ्यांनी प्राप्त करून घेतले. मग ही तिसरी स्वारी, अटकेपार झेंडा, पानिपतचं युद्ध. या पानिपतच्या युद्धाच्या आधी सुद्धा मराठ्यांच्याकडनं दत्ताजी शिंदेचं बलिदान झालं, बळवंतराव मेंढळ्यांचं बलिदान झालं, गोविंदराव कुंदेल्यांचं बलिदान झालं. आधी ज्या छोट्या मोठ्या चकमकी झाल्या आपल्या पानिपतच्या युद्धाच्या आधी, त्याच्यामध्ये या मंडळींनी बलिदान दिलं. प्रत्यक्ष युद्धाच्या बाबतीत हे नक्की आहे की मराठी युद्धात हारले. एक दिवसाच्या युद्धात मोठी मनुष्यहानी झाली, परंतु मराठी आपल्या ध्येयात मात्र नक्की यशस्वी झाले. ते याचं म्हणजे कारण म्हणजे पानिपत नंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत चाल करून आला नाही. आणि मराठ्यांनी जे आपला शब्द दिला होता की दिल्लीच्या सिंहासनाच्या रक्षणासाठी आम्ही येऊ, तो शब्द तंतोतंत मराठ्यांनी पाळला. 1 लाख मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये त्या बादशहानी मदत करण्याचं, अन्नधान्य पुरवण्याचं आश्वासन सुद्धा पाळलं नाही. सैन्य रसद देण्याचं, दारुगोळा बंदुका देण्याचं आश्वासन सुद्धा मुघलांनी पाळलं नाही. तरी एवढ्या दूरवर जाऊन मराठे लढले, देशाच्या रक्षणासाठी लढले आणि आपला दिलेला शब्द खरा करून दाखवला. एका अर्थाने ध्येयामध्ये आम्ही निश्चित जिंकलो. या पानिपतच्याच युद्धाचा परिणाम अतिशय मोठ्या प्रमाणात नानासाहेब पेशव्यांवर झाला. नानासाहेब पेशव्यांना जेव्हा हे दक्षिण भारतात असताना पानिपतच्या युद्धाच्या बातम्या येणं बंद झालं, युद्धाच्या म्हणजे त्याच्या परिस्थितीच्या, त्याच्या आधीच्या, तसं त्यांनी ठरवलं की आता मला मदतीला गेलंच पाहिजे. माळव्यापर्यंत पोहोचले पण होते नानासाहेब पेशवे. तिथे असतानाच त्यांना हे वृत्त कळलं की असा पराभव झालाय आणि अब्दाली पण आता परत निघून गेलाय. कारण अब्दालीलाही परत हे माहित होतं की नानासाहेब पेशवे येतात इथपर्यंत. आपण विचार करा, हे आक्रमक वाटतं आपल्याला, परंतु मराठे येतात त्या भीतीने हे दरवेळेला पळून जायचे. लक्षात घ्या. तर या पद्धतीने नानासाहेब माळव्यापर्यंत आलेले पाहून तो पुन्हा अब्दाली पण सोडून गेला निघून. तो पुन्हा परत कधी आमच्याकडे आला नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या होत्या तो भाग स्वतंत्र भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानात राहिला. म्हणजे पूर्व आणि पश्चिम बंगालचा विचार करायचा झाला तर आम्ही पूर्व बंगालमध्ये पोहोचलो नव्हतो, बंगालच्या पश्चिम भागामध्ये आम्ही पोहोचलो होतो. आणि पूर्व पश्चिम पंजाबचा विचार करायचा झाला तर आम्ही पश्चिम पंजाबमध्ये फारसे पोहोचलो नव्हतो, पूर्व पंजाबमध्ये गेलो होतो. तर तो भाग मराठ्यांच्या म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या ताब्यात राहिला. बाकी भागामध्ये मुसलमान वर्चस्व बहुमत स्थापन होऊन तो भाग पाकिस्तान म्हणून घोषित करण्यात आला. तर अशा पद्धतीने नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाल्यावर तेवढाच त्यांचा मुलगा माधवराव पेशवे, थोरले माधवराव म्हणून आपण त्यांना, यांनी या राज्याचा कारभार हातात घेतला. आणि ह्या माधवरावांच्या काळामध्ये त्याच्या सुमाराला अटक ते कटक जे साम्राज्य पानिपतच्या आधी निर्माण झालेलं होतं ते एका अर्थाने आपल्याला असं दिसतंय 1650चं स्वराज्य आहे.
1680चं स्वराज्य शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वेळेला आणि अटक ते कटकचं साम्राज्य जे आहे ते या उजवीकडच्या नकाशात आपल्याला दिसतंय। एवढं राज्य मराठ्यांनी प्रस्थापित केलेलं होतं। तर माधवरावांचा दुर्दैवाने रघुनाथरावाशी त्यांच्या चुलत्याशी संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष सुरू असतानाच राक्षस भुवनची लढाई झाली। राक्षस भुवनच्या लढाईत या निजामाचा माधवरावांनी पराभव केला। अतिशय शूर ज्याला म्हणू असं व्यक्तिमत्व हे माधवरावांचं होतं। दुर्दैवाने त्यांना ही प्रकृतीची साथ फाशी मिळाली नाही त्यांच्या आयुष्यात। परंतु 1700 आधी खालची ओळ शेवटची बघा, माधवराव पेशव्यांनी दक्षिण भारतात एकूण 5 स्वाऱ्या केल्या। 1700 म्हणजे माधवराव पुण्यात बसलेले नाहीयेत, लक्षात घ्या। प्रकृती अस्वास्थ्य वगैरे हा विषय त्यांनी गौण मानलाय। 1761 ते 1772 मध्ये एकूण 5 स्वाऱ्या, सामान्यतः 1 वर्षाआड स्वारी करायची आणि 5ही स्वाऱ्यांमध्ये माधवरावांनी हैदरचा पराभव केला। आणि चौथाई सरदेशमुखी एवढंच नाही तर खूप मोठा प्रदेश, भूप्रदेश दक्षिण भारतातला हा मराठा साम्राज्याला जोडला माधवरावांनी। पानिपत युद्धानंतर उत्तरेत आम्हाला सेटबॅक बसला होता, त्यामुळे काही काळ तिथं जाणं अवघडून बसलं होतं। अशा वेळेला माधवरावांनी दक्षिण भारतात पुन्हा वर्चस्व निर्माण केलं आणि 1 वर्षाआड जाऊन, आणि जेव्हा त्यांना असं वाटलं आता दक्षिण भारतात स्थिर झालाय, आम्ही हैदरला अगदी पूर्ण त्याचा निपात केलाय, त्यावेळेला त्यांनी पहिलं लक्ष उत्तर भारताकडे घातलं। स्वतः माधवराव प्रत्यक्षात दक्षिणेतल्या मोहिमेत आहेत, असं असतानाही त्यांनी उत्तर भारताची मोहीम करण्यासाठी या मंडळींना उत्तर भारतामध्ये पाठवलं। आणि ही मंडळी महादजी शिंदे आणि खासगीवाले दिनीवाले वगैरे ही काही मंडळी होती, त्याच्यामध्ये कानडे, रामचंद्र गणेश कानडे वगैरे, या सरदारांनी दिल्लीवर हल्ला केला, दिल्ली जिंकली 1700। तो जो नजीब खान ज्यांनी आमची फसवणूक करून, विश्वासघात करून अब्दालीला बोलून आणलं होतं आणि त्यातनं पानिपत युद्ध घडलं होतं, त्या नजीब खानाचा पाठलाग सुरू केला। तो नजीब खान मराठ्यांच्या भीतीने मेला असं एकूण इतिहासातलं वर्णन दिसतंय की तो एरवीच हाय खाऊन मेला असं वर्णन आहे प्रत्यक्षात त्याच्यात। पण त्याचा मुलगा होता, तर त्यांनी त्यालाही पकडलं मराठ्यांनी। त्यांनी जी संपत्ती पानिपतला जप्त केली ती आमची, ती एका किल्ल्यात ठेवली, तिथे त्याची कबर पण होती। ती कबर मराठ्यांनी उखडली आणि गंगेत फेकून दिली आणि त्या किल्ल्यातली सगळी संपत्ती 1772 साली मराठ्यांनी पुन्हा मिळवली। नजीब खानाचा बदला घेतला। तर अशा पद्धतीने उत्तर भारतामध्ये पुन्हा मराठ्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं। आणि म्हणून हा आपण नकाशा फार महत्वाचा आहे की आपल्याला वाटतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं, औरंगजेबा पानिपत नंतर सगळं संपलं, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खरोखरीच स्वराज्य रक्षणापुरतच आम्ही काम केलं। पण औरंगजेबाचा मृत्यू झाला ना तेव्हा स्वराज्य परत तेवढंच आहे, 1707 ला एवढंच आहे हिंदवी स्वराज्य। तो भगवा कोपऱ्यात दिसतो डावीकडे कोकण किनारपट्टीच्या जवळ, तेवढंच आहे हिंदवी स्वराज्य। ते 1707चं हिंदवी स्वराज्य हे पानिपत नंतर 10-11 वर्षांनी पुन्हा एवढं झाले। आता तुम्ही हा जो उजवीकडचा नकाशा आहे हा लक्षात ठेवा आणि हाच नकाशा इथे बघा, अटक ते कटकचा नकाशा आहे बघा, मगाशी दाखवलेला। जवळजवळ तेवढंच साम्राज्य आम्ही पुन्हा निर्माण केलंय पानिपत नंतर 10 वर्षांनी। आम्ही खचलो, तात्पुरता सेटबॅक आम्हाला मिळाला, पण 10 वर्षांनी आम्ही पुन्हा या स्थितीमध्ये आलो। ते ही या इतिहासाची पण माहिती अनेकांना नाहीये। त्यातनं पुढे माधवरावांचे अकाली निधन झालं, नारायणराव पेशव्यांकडे राज्यकारभार आला, पेशवेपद आलं आणि या दरम्यान मध्ये एक घटना होऊन गेली ती म्हणजे 1757च्या सुमाराला इंग्रजांनी बंगालमध्ये हल्ला करून त्या बंगालच्या नवाबाचा पराभव केला आणि बंगाल पूर्णतः स्वतःच्या ताब्यात घेतला होता। ही प्लासीची लढाई ही भारतातली महत्वाची लढाई मानली जाते। प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांना पहिल्यांदाच एखाद्या राज्याचं भूप्रदेशाचं मोठं त्यांच्याकडे चौथाई सरदेश। तर मराठ्यांचा संघर्ष आता इंग्रजांशी सुरू झाला की ठीक आहे, बंगालच्या नवाबाकडे कारभार होता, तो आम्हाला चौथाई देत होता, मे नागपूरकर भोसल्यांच्या माध्यमातून हा संघर्ष चाललाय। तर आता तुम्ही इंग्रज झालेत अधिकार तिथले राज्यकारभार करणारे, तर आता तुम्ही द्या आम्हाला चौथाई सरदेशमुखी। आणि याला इंग्रजांनी बरोबर फसवलं मराठ्यांना, नागपूरकर भोसल्यांना। अतिशय छोटीशी चौथाई, कधीतरी वेळ पडली तर द्यायची। खरोखरीच 10 लाख रुपये द्यायचे असतील ना तिथे 10, 20, 25 हजार रुपये देऊन पळवण करायची आणि चर्चेत गुंतवून ठेवायचं। हा देतो, मग आमच्याकडे ह्याच्याकडे अधिकार नाही, ते आम्हाला कलकत्त्याला जाऊन मागून घ्यायला गेले, अमुक करेल, तोपर्यंत तुम्ही नागपूरवरनं परवानगी आणा। उडीसा मधल्या सरदाराला तो अधिकार नसायचा, तो नागपूरवर अवलंबून असायचा, इंग्रज कलकत्त्यावर अवलंबून असायचा। असा वेळ काढत काढत अनेक वेळा त्यांनी चौथाई पडवली। परंतु हा दुर्दैवाचा भाग। त्यातनं पुढे या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा इंग्रज मराठा युद्ध झालं,
त्या युद्धामध्ये, वडगावच्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचा संपूर्ण पराभव केला. अतिशय रोमांचकारी हे युद्ध आहे. या युद्धावर सुद्धा 5-10 चित्रपट सहज निघू शकतात. पुन्हा 1781 साली सुद्धा पनवेल ते खोपोली आणि उरण या परिसरामध्ये, खोपोली ते पनवेल उरण या परिसरामध्ये पुन्हा मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. इंग्रज बोटीत बसून पळून जाईपर्यंत त्यांना बोटीत गाठून गाठून मराठ्यांनी मारले. इतकं हे अजरामर युद्ध होतं. या सगळ्यामध्ये मराठा इंग्रज असं आता वर्चस्व सुरू झालं, कारण मुघल साम्राज्य हे जवळजवळ खिळखिळ होऊन गेलेलं होतं. अशाच उत्तर भारतामध्ये जो संघर्ष झाला, त्यात शेवटी इंग्रज आणि मराठे यांच्यात सालबाई म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी हा तह झाला. या सालबाईच्या तहामुळे, ह्याचं कारण महादजी शिंद्यांचा तिथे निर्माण झालेला दबदबा, या सालबाईच्या तहामुळे इंग्रजांचं भारतातलं राज्य 20-25 वर्ष पुढे गेलं. नाहीतर इंग्रज 1780-85-90लाच भारतभर त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं असतं. पण महादजी शिंदेसारखा कर्तृत्वान सरदार उत्तर भारतात असल्यामुळे त्यांनी इंग्रजांना रोखलं. शेवटी इंग्रजांनी तह केला. त्या तहाची अंमलबजावणी इंग्रज करत नव्हते. मी मगाशी म्हटलं ओडिसामध्ये जसं करायचं तसंच इकडे पण चालू केलं. तेव्हा मराठ्यांनी ठरवलं की इंग्रजांना एक दणका दिला पाहिजे, आणि म्हणून रत्नागिरी जवळ इंग्रजांचा आरमार बुडवायचं ठरलं. आणि त्या आरमारासाठी झालेल्या लढाईत आनंदराव झुडपांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी इंग्रजांचा जबरदस्त पराभव केला. त्यांचा सेनापती पण मारला गेला, अनेकांना कैद केली, पकडलं सगळ्यांना. ह्या पकडल्यानंतरचं पत्र आहे, त्या पत्रामध्ये आमचं दातृत्व दिसतं परत. त्या पत्रात काय आहे की पत्र पुण्यातनं गेले की या युद्धात आपले जे जखमी झालेले सैनिक आहेत त्यांची योग्य ती काळजी घ्या. जे मारले गेले त्यांची नावं आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्या कुटुंबियांचं योग्य त्या पद्धतीने त्यांना मदत कार्य करू. आणि जे इंग्रज तुमच्या ताब्यात सापडले, जखमी झालेत, त्यांचीही नीट शुश्रूषा करा आणि त्यांना त्यांच्या घरी परत पाठवा. अशा प्रकारचं आमचं दातृत्व आहे. तर सांगण्याचा उद्देश काय चालू, कशा मानसिकतेत आपण होतो बघा, आणि अजूनही हिंदू समाज कशा ह्याच्यात आहे मानसिकतेत ते बघा. तर या पद्धतीने झालं. तिकडे उत्तर भारतामध्ये महादजी शिंद्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. बादशाहांनी त्यांना तिकडे दिल्लीत बोलून घेतलं आणि त्यांचा सन्मान केला. तर 1771 ते 1794 दिल्लीचा राज्यकारभार हा महादजी शिंदे सांभाळत होते. पुढे 1794च्या सुमाराला महादजी शिंदे पुण्यात आले होते त्यावेळेला ते, कारण बरीच वर्ष ते उत्तर भारतात असल्यामुळे इथे पेशवे सवाई माधवरावांना त्यांनी अजून नवीन झालेल्या पेशव्यांना, नारायणराव पेशव्यांच्या नंतर त्यांना त्यांनी अजून पाहिलं पण नव्हतं, तर त्यांची भेट घ्यायची वगैरे अशा सगळ्या गोष्टींसाठी महादजी शिंदे पुण्यात परत आले. आणि इथं आल्यावरच काही काळाने त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. या दरम्यान इकडच्या आपल्या भागामध्ये सुद्धा खर्ड्याजवळ निजामाशी पुन्हा एक मोठी लढाई झाली. हे शेवटचं मोठं युद्ध 1795ला, मोठा विजय ज्याला म्हणता येईल तो मराठ्यांचा 1795 हा शेवटचा विजय. यानंतर काही मराठ्यांना मोठा कुठेतरी फार विजय मिळाला असं काही झालं नाही. आणि खर्ड्याची लढाई जी आहे तो विजय मराठ्यांचा शेवटचा विजय मानला जातो. परंतु हा जो कालखंड आहे 1795 ते 1800 किंवा 1793 अधिक स्पेसिफिक जर म्हणायचं झालं तर या काळामध्ये या सगळ्या मंडळींचं निधन झालं. म्हणजे रघुजी आंग्रेंचं 1793ला झालंय. तर 1700 रघुजी आंग्रे, महादजी शिंदे, हरिपंत फडके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तुकोजी होळकर, सवाई माधवराव आणि नाना फडणवीस ही सगळी मराठा राज्यातली एका अर्थाने मुत्सद्दी, थोर, पराक्रमी, कर्तृत्ववान मंडळी 6-7 वर्षाच्या कालावधीत गेली. आणि झालं असं, या सर्व घराण्यांमध्ये वारसा संघर्ष सुरू झाला. प्रत्येक होळकरांच्याही घराण्यामध्ये झाला, शिंद्यांकडे झाला, पेशव्यांच्या याच्यात तर चालूच होता तो, बाजीराव आणि यांच्यामध्ये सगळ्यांकडे संघर्ष सुरू झाले प्रत्येकात. आणि त्यामुळं सगळ्यांना समजून सांगेल, एकोप्याने राज्यकारभार करेल अशी कोणी व्यक्ती मराठा साम्राज्यात शिल्लक न राहिल्यामुळे हे राज्य खिळखिळ होत गेलं अंतर्गत संघर्षाने. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. 1803 ते 1818 पर्यंत मराठ्यांनी त्यांच्या पद्धतीने ठिकठिकाणी इंग्रजांशी संघर्ष केला. पण तो हळूहळू करत प्रत्येकाशी स्वतंत्र तह करत, शिंद्यांशी वेगळा तह, होळकरांशी वेगळा तह, गायकवाडांशी वेगळा तह, नागपूरकर भोसल्यांशी वेगळा तह, दुसऱ्या बाजीरावाशी वेगळा तह, शिंद्यांमधल्या परत 2 सरदारांशी वेगवेगळे तह, असे सगळे करत करत काही जणांना तैनाती फौज आधी स्वीकारायला लावली. ती सामान्यतः सुरुवातीला मराठा सरदारांनी स्वीकारली नव्हती, पण उत्तर भारतातल्या, पूर्व भारतातल्या अनेक संस्थानिकांनी ती सुरुवातीला स्वीकारली. ती स्वीकारताना हळूहळू मराठ्यांमधल्याही काही जणांना, विशेषतः गायकवाडांनी सुरुवातीला स्वीकारली. आणि असं करत करत सगळेजण तैनाती फौजेवर अवलंबून राहिल्यामुळे अंतिमतः
सगळं इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेलं आणि 1818ला हे झालं. मराठा राज्य म्हणजे असं दुसऱ्या बाजीराव जेव्हा शरण आला इंग्रजांना तेव्हा ते राज्य संपुष्टात आलं असं मानलं जातं. खरं ते त्याच्याही आधी 2-4 महिने अजून आधीच शनिवार वाड्यावर इंग्रजांनी 1817च्या नोव्हेंबर महिन्यामध्येच युनियन जॅक लावला होता. ते तुमची राजधानी होती, तिथलं असलेलं केंद्र जर इंग्रजांनी ताब्यात घेतलं तर खरं म्हणजे राज्य तेव्हा संपलं असं मानलं पाहिजे. म्हणून 1817-1818ला मराठा साम्राज्याचं पतन झालं एका अर्थाने आणि हे राज्य संपुष्टात आलं. आता मला शेवटची जी 5-7 मिनिटं उरली आहेत त्यात मी 5 मिनिटात शेवटचं संपवतो. इथं मी वर्णन पुष्कळसं लिहूनच दिलंय त्यामुळे मला वाटतं याच्यावरून फार वेगळं सांगायची गरज नाही. परंतु अनेक जे प्रयत्न झाले इस्लामी राजवटींना रोखण्याचे त्यातले यशस्वी प्रयत्न शिवाजी महाराजांना निश्चित म्हणता येईल. कारण त्याच्यानंतर त्याचा स्वराज्यातनं साम्राज्यात म्हणजे राज्याभिषेक झाला, स्वराज्य स्थापन झालं, राज्याभिषेकामुळे मानलं जातं आणि त्याच्यात पुढे साम्राज्यात रूपांतर झालं. हिंदू संस्कृतीचा नाश होणार असं वाटत असताना हिंदूही राजा होऊ शकतो हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि हे कालचक्र उलट फिरवता येऊ शकतं हेही शिवाजी महाराजांनी आपल्या दाखवून दिलं. भावी पिढ्यांपुढे त्यांनी हा आदर्श निर्माण केला की आपल्या पिढीपुढे जे जे आव्हान आहे ते अशक्य वाटत असलं तरी ते शक्यतेच्या कोटीत आणता येतं. कुठलीच गोष्ट अशक्य नाही हा त्यांच्या शिवशाहीचा एका अर्थाने खरा संदेश आहे. भारताला इस्लाममय करण्याचं जे कालचक्र होतं हे या शिवशाहीने परतून लावलं आणि हिंदू संस्कृतीची पुनर्स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली. मराठ्यांच्या या प्रचंड राज्य विस्तारामुळे 18वं शतक हे मराठ्यांचं शतक म्हणून मानलं जायला लागलं आणि या साम्राज्यात स्वराज्याच्या निर्माण झालेल्या साम्राज्यात हिंदू संस्कृतीला कलांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीचं संवर्धन झालं, पुनर्विकास झाला. ग्रंथनिर्मिती, मूर्तिकला, चित्रकला, कवी, कीर्तनकार, मंदिर या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला आणि त्यातलंच हे जे आहे हे जे स्वराज्य निर्माण झालं होतं त्याचं जे साम्राज्य निर्माण झालं त्या साम्राज्यामध्ये अनेक व्यवस्था लावण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आणि त्या अर्थाने हिंदू धर्माचा जे आपण म्हणतो ना संस्कृतीपासून रक्षण केलं, संस्कृती आपली आमची वाचवली, आक्रमणकांपासून वाचवली, त्याचा पुनर्विकास केला. ते करण्याचं जे काही महत्वाचं काम कोणी एका व्यक्तीने केलं असेल आणि सर्वात जास्त केलंय अशा अर्थाने तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलंय. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या साम्राज्यात घडली ती म्हणजे हिंदू समाजावर शिवपूर्व काळामध्ये जे विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते म्हणजे आम्हाला गुलाम म्हणून परदेशात येऊन विकणं, महिलांवरचे अत्याचार, मंदिर मूर्तींचा विध्वंस, त्यांना मशिदीच्या पायऱ्यांमध्ये टाकणं, तुमची घरदारं लुटणं, तुम्हाला जिजिया कर द्यावं लागणं, हे सर्व प्रकारचे अन्याय अत्याचार या हिंदू साम्राज्यात थांबले. यानंतर